दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिटी चौक आणि सेवनपुरा या दोन्ही पोलीस स्टेशन चालण्यासाठी रात्री या जगताप साहेब हे 3:30 पर्यंत होते. परदेशी मॅडम 3:30 पर्यंत होतात. पोलीस खूप प्रयत्न करतात. लढा द्यायचा आहे. मोदी ताब्यात घ्यायचं. आदरणीय व्यासपीठ सर्व ऑलरेडी विक्री झाली होती, पण त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांना लंडनला पाठवलं. ज्याने विकत घेतला होता त्याला रिक्वेस्ट केली की तुला काय ऍडिशनल पैसे पाहिजे असतील तर बाळासाहेब 400 कोटी त्याने घेतला होता, पण 440 कोटी मध्ये ते घर पुन्हा महाराष्ट्र सरकारने ते विकत घेतला. आज तिकडे एक चांगला म्हणजे अभ्यासिका म्हणा किंवा एक चांगलं स्मृती तिकडे माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक स्मारक जसं तयार होते आणि त्या स्मारकामध्ये जे विद्यार्थी यापुढे तिकडे जातील त्यांच्यासाठी एक चांगली लायब्ररी, एक माहिती व्यवस्था, असा सगळा एक प्रस्ताव तिकडे ऑलरेडी काम चालू आहे. लवकरच ते पूर्ण होणार. त्याच पद्धतीने आज हिंदू मिलच्या आपण वाचलं असेल की जवळजवळ 85% 80% सगळी बाकीची कामं झालेली आहेत. म्हणजे 2.5 वर्ष जर चालली असती बाबरावजी काय नशीब बाबू साहेबांच्या मित्रांचं सरकार होतं म्हणजे काय पण त्या 2.5 वर्षात कुठलंच काम झालं नाही. याचा आतापर्यंत पुतळा तयार झाला असता आणि हिंदूचा एक कार्यक्रम अतिशय चांगला झाला होता. हे महाराष्ट्रामध्ये परंपरेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो आणि आपण सगळेजण आज जे काही आज आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, मंत्री आहोत, साहेब खासदार आहेत, मंत्री होते, सगळे आम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलं होतं त्या संविधानामुळेच आज आपण सगळेजण हक्काने सुरक्षित आणि आदराने राहत आहोत. या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यावेळेस शपथविधीला जातात तर त्यावेळेस संविधानाला अभिवादन करून जातात आणि म्हणून कोणीही आमच्या सरकारच्या विरुद्ध जर अशी गैरसमज करत असेल की संविधान बदलणार तर मी तुम्हाला सांगतो कोणाच्या बापामध्ये दम नाही की संविधान बदललं जाईल. एवढंच त्या ठिकाणी बोलतो. सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर कलाम साहेब माजी मंत्री खासदार या ठिकाणी आले. या ठिकाणी मंत्री महाराष्ट्राचे अतुल साहेब आले, त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी मी एक मागणी करतोय की जी श्रीकांत साहेब सुद्धा या ठिकाणी आले, त्यांचं समितीमध्ये स्वागत केलेलं आहे. आणि या ठिकाणी मला एक मागणी करायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादला यायचे. मिलिंद महाविद्यालयाची स्थापना ज्यावेळेला करायची होती त्यावेळेला बंगला छावणीतील बंगला नंबर 9 मध्ये मिलिंद महाविद्यालय बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. आणि मिलिंद महाविद्यालयाची स्थापनेसाठी बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला या ठिकाणी येत असत तर त्यावेळेला बंगला नंबर 9 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य राहायचं. बंगला नंबर 9 मध्ये बाबासाहेब आंबेडकर राहत होते आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागले. आणि सगळ्या संभाजीनगरची आणि सर्वांची इच्छा आहे आणि मागणी आहे, मी कराड साहेबांकडे आणि महाराष्ट्र शासनाकडे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मागणी करतो की कराड साहेब लंडन मध्ये ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं त्याचप्रमाणे औरंगाबाद संभाजीनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बंगला नंबर 9 मध्ये झालं पाहिजे असं या समितीच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो. आणि त्या पद्धतीने निश्चित विचार करतील. आणि आज या समितीतर्फे जी मागणी केलेली आहे, ऑलरेडी आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. केंद्रीय मंत्री अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. फक्त हे स्मारक कसं असावं त्यासाठी आम्ही लवकरच बैठक बोलवू आणि त्यामध्ये सर्वांचा विचार करून एक चांगलं स्मारक जसं पंचप्राण आहे त्याच धर्तीवरती आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठं बाबासाहेबांचं स्मारक बांधण्यासाठी प्रयत्न करू. 18 तारखेला देशाचे संरक्षण मंत्री इथे येत आहेत, 18 तारखेला माननीय मुख्यमंत्री येत आहेत. या दोघांना तुमची कमिटी भेटा, मी वेळाची व्यवस्था करतो आणि त्याच्यासाठी आम्ही तयारी करू. एवढे या प्रसंगी बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद. सर्वपक्षीय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की जयंती के मौके पर आज भड़कल गेट पर यहाँ अभिवादन सभा आयोजित की गई। आज ये सभा में हमारे प्रमुख मार्गदर्शन बाबूराव जी कदम साहब, हमारे सीनियर नेता रशीद मामू साहब, डॉक्टर अफजल साहब, अजमत भाई और तमाम लोग, जी श्रीकांत साहब, कमिश्नर साहब हमारे, अतुल चावे साहब, संजय केनेकर साहब, भागवत जी कलार साहब, राजू वैद्य साहब, बंडू ओक साहब, इकबाल सिंह गिल, इब्राहिम पठान साहब, बीनाताई खरे, खाजा भाई, अभिजीत देशमुख, तमाम लोग इस अभिवादन सभा में शामिल हुए, इस कार्यक्रम को सफल किया। मैं सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और आज 134वीं बाबा साहब की जयंती के मौके पर सभी को दिलों मुबारकबाद देता हूँ, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ सभी भीम सैनिकों को। और इस साल सर्वपक्षीय ने अनेक प्रकार के कार्यक्रम रवाए और सारे कार्यक्रम हमारे सभी लोगों ने एक जगह आकर सफल किए। मैं सभी का शुक्रिया अदा करते हुए हिंदू मुस्लिम एकता, मानवता जिसने सिखाया, इंसानियत पे चलने का मार्ग जिसने सिखाया, सभी लोगों को एक जगह लाके एक मुकाम पर 1 वोट 1 वैल्यू का अधिकार जिसने दिया, संघर्ष करने की जिसने हमें ताकत दी, ऐसे महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की आप सभी को फिर से एक बार दिलों मुबारकबाद देता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। त्याचप्रमाणे डीसीपी बगाटे साहेब
क्योंकि आज पेपर में 135 भी आया है ना। नहीं 134 नमस्ते, मैं सौभाग्यवती मनीषा संजय भंसाली। आज 14 अप्रैल, आज पूरा भारतवर्ष भारत के संविधान के शिल्पकार परम आदरणीय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, इनकी 134वीं जयंती हम यहाँ पर मना रहे हैं। जब अम्बेडकर जी ने देश का संविधान बनाया, उसमें सभी नागरिकों को 6 अधिकार दिए और उन 6 अधिकार के अंतर्गत आज हमारी स्वतंत्रता अबाधित है। पर अब समय बदल गया है। मुझे लगता है कि जैसे हम 6 अधिकारों के लिए लड़ते हैं, हर नागरिक ने अपने 6 कर्तव्यों को भी निर्वहन करना चाहिए, जिसमें देश की अखंडता आती है, सभी धर्मों का सम्मान आता है, महिलाओं का सम्मान आता है। और हमारे पॉपुलेशन को देखते हुए हमने पानी और बिजली की बचत करनी चाहिए और आने वाले समय में मादक पदार्थों का सेवन न करते हुए आने वाली पीढ़ी के लिए हमने अच्छा मैसेज देना चाहिए। ऐसे 6 अधिकारों का कर्तव्य और अधिकारों का समतोल हमने रखना चाहिए। यही शुभकामनाएं आज मैं भारतवासियों को देती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे आणि ह्या जयंती निमित्त मी आज सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते। धन्यवाद। जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सर्व भारतभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। त्या निमित्ताने मी सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देते आणि बाबासाहेबांचे विचार हे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्यांचे विचार हे समस्त हिंदुस्थानासाठी आणि देशासाठी प्रेरक असतील। तमाम आंबेडकरी जनतेला आणि भारतवासियांना पुन्हा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय भारत, जय बुद्ध। द्या वाटप कर द्या। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त नवजन कॉलनी मित्र मंडळातर्फे व त्यांचे प्रमुख अनुपम बनसोड, गौतम जाधव यांच्यातर्फे आज शरबराचं वाटप करण्यात येत आहे। ज्या बाबासाहेबांनी आपल्याला जीवन कसं जगायचं हे शिकवलं, त्यासाठी हे खूप कमी आहे। त्याच्यासाठी जेवढं जास्त कराल ते खूप कमी आहे। त्यासाठी एक उपक्रम म्हणून आणि आज काळाची गरज आहे, एवढा मोठा उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे आपण थंड शरबराचं आयोजन केलेलं आहे। सर्व भारतीय नागरिकांना नवजन कॉलनी आणि गौतम बनसोड, अनुपम बनसोड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। यावर्षी आम्ही भडकल गेट आपले नवजन हडकोप साईडून नवजन कॉलनी आहे नाकरा, इथून आम्ही पहिल्यांदा भडकल गेटला कार्यक्रम ठेवलेला पाणी वाटपचा आणि शरबतचा, आणि एवढा प्रतिसाद भेटलेला आहे आम्हाला की या सगळ्यांचं म्हणजे पहिल्यांदा आम्हाला एवढा प्रतिसाद भेटला की इथून पुढे आम्ही सहकार्य असं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आम्हाला। तुमच्या सगळ्यांना जय भीम। देते हो हिसाब से आप पाइए कि बारा जब इसका दूंगा नहीं फिर। परम पूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त माझा पक्ष AIMM तर्फे तसेच माझ्या परिवारातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे माझी बहीण अंकिता गजहंस, जावेद भाई, युसुफ भाई यांनी जो हा उपक्रम ठेवलेला आहे की सकाळी 9 वाजेपासून पक्षातर्फे भोजनदान व बुंदी वाटपाचा कार्यक्रम जयंतीनिमित्त ठेवलेला आहे। मी त्यांचे मनापासून आभार व स्वागत करतो की त्यांनी हा उपक्रम मरेपर्यंत चालू ठेवावा, पक्षाचा कार्यक्रम असाच ठेवावा।
आपण सगळे इथं आलात. परत एकदा आपल्या सगळ्यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय बुद्ध. सर्वांना जय एमआयएम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त AIMIM तर्फे अन्नदानाचा प्रोग्राम करण्यात आला. ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेबांचे खूप खूप धन्यवाद देते. त्यांनी आमच्या प्रोग्राम मध्ये सहभाग नोंदवला तर त्यांनी पण आमची मदत केली अन्नदान वाटप मध्ये. आणि प्रांत शो वाघमारे, त्यानंतर विलास भाऊ, कुणाल भाऊ खरात, काकासाहेब काकडे, कलीम भैया, त्यानंतर जावेद पटेल, निर्मला ताई यांच्या सर्वांचं मी धन्यवाद देते. त्यांनी असाच नेक्स्ट टाइम पण आमचा सपोर्ट करावा, असंच जयंतीमध्ये सहभाग नोंदवा. धन्यवाद. बाबा साहब अम्बेडकर जिसको पूरी दुनिया मानती है और जिनके संविधान की वजह से आज इतने सालों तक हमारा देश एकजुट होकर एक ताकत बनकर खड़ा हुआ था, उनके आज इस जयंती के मौके के ऊपर मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूं और उम्मीद करता हूं कि जो कोशिशें चल रही है इस देश के अंदर कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान को हटाया जाए, मिटाया जाए, उसे ख़त्म किया जाए, हम सब मिलकर एक ताकत बनकर खड़े रहें और इस संविधान को किसी भी हालत के अंदर बचाना है. अगर देश को बचाना है तो संविधान को बचाना बहुत ज़रूरी है. इस शुभ मौके के ऊपर मैं तमाम पूरे बांधवों को हार्दिक शुभकामनाएं. काका साहब आओ ना आगे. तो काका साहब पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा नेते खासदार इम्तियाज जलील साहेबांचे सत्कार पूजनीय बनते त्याचप्रमाणे महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष कुणाल कराड, काकासाहेब काकडे, जावेद भाई, आमचे संघटन किसान खालीसाहेब, आमचे नगरसेवक या सर्वांचे सत्कार पूजनीय बनते बुद्ध पाडेकर काय. खासदार साहेबांना विनंती करतो की आपण या स्टेजवरती सर्व वाचकांना शुभेच्छा द्याव्या. सामान्य घालून जयंतीच्या शुभेच्छा देत आहेत. मी खासदार साहेबांना विनंती करतो की जयंतीच्या शुभेच्छा आपण द्यावा सर्वांना. महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 134वीं जयंती न सिर्फ पूरा हिंदुस्तान बल्कि पूरी दुनिया मना रहा है और हिंदुस्तान को ये फख्र है कि भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब जैसा लाल इस देश में पैदा हुआ और उन्होंने पीड़ितों को, अन्याय पीड़ितों को, पिछड़ों को इस देश में न्याय दिलाया और आज उन्हीं के बनाए हुए संविधान पे ये पूरा देश चल रहा है. तो आज के इस मौके पर मैं पूरे भारतवासियों को मुबारकबाद देता हूं और आओ आज कसम खाओ, इस देश का संविधान बचाओ. भारत रत्न बाबा साहब अम्बेडकर ने जो शिक्षा दी है उस शिक्षा का पालन करो और ये मनुवाद के जड़ों को काट के फेंको. जय हिंद, जय समाज.